नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऐतिहासिक सर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज 21 ऑगस्ट 2025 टाइम टेबल नुसार जर बघितलं, तर आज एस-एम-एस येणार आहे आणि ते पण मेरिटचा. आता काही विद्यार्थ्यांना तो एस-एम-एस आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना तो एस-एम-एस आलेला नाही. एस-एम-एस जो आहे तो नेटवर्क इश्यूमुळेही कधी-कधी येत नसतो. जरी एस-एम-एस नाही आला, तर ऑनलाईन पद्धतीनं कशा प्रकारे पाहायचं याचा डिटेल व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आजची जी मेरिट आहे ती काउन्सिलिंग राउंडसाठी होणार आहे आणि याच मेरिट नंबरवरून तुम्हाला समजणार आहे कोणत्या कॉलेजमध्ये फॉर्म भरायचा की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, काउन्सिलिंग राउंडसाठी आपली मेरिट किती आहे हे समजून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ऍडमिशन पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. आता याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे, जिथून तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर हे संपूर्ण आपलं ऍडमिशन पोर्टलचं डॅशबोर्ड राहणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला इथून कॅन्डिडेट लॉग इनला तुम्हाला क्लिक करून रजिस्टर कॅन्डिडेटला क्लिक करून आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचे, त्यानंतर पासवर्ड फिल केल्याच्या नंतर ॲज इट इज जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय, कॅप्चा फिल करून लॉग इनला क्लिक करायचं आहे. ज्या पद्धतीने इमेजमध्ये तुम्हाला काही अल्फाबेट दिसतात त्याच पद्धतीने कॉलममध्ये फिल करायचे आहे. फिल केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. मॅक्झिमम विद्यार्थी ऑप्शन फॉर्म स्टेटसला पाहतात आणि ऑप्शन पेंडिंग फॉर स्पेशल राउंड अशा प्रकारचं पाहिल्याच्या नंतर कन्फ्यूज होतात. हे ऑप्शन तुम्हाला काही जरी दिसत असेल तर याला इग्नोर करायचं आहे. तुमचं ऍडमिशन झालं असेल किंवा ऍडमिशन व्हायचं असेल, या स्टेटसचा काही उपयोग होणार नाही. आपल्याला पाहायचं आहे मेरिट नंबर. आता मेरिट नंबर पाहण्यासाठी आपल्याला ऍडमिशन ऍक्टिव्हिटी दिसतं, या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ऍडमिशन ऍक्टिव्हिटीजला क्लिक करता तर काय ऑप्शन तुमच्या समोर येणार आहेत. या ऑप्शन पैकी तुम्हाला ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटसला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले आहे. आता या पेज मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट डिटेल्स दिसणार आहे आणि खाली जर बघितलं आय-टी-आय ऍडमिशन 2025 ऍप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस अशा प्रकारची माहिती दिसणार आहे. आता थोडंसं आपल्याला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आय-टी-आय ऍडमिशन 2025 ऍप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटसच्या खाली काउन्सिलिंग ऍप्लिकेशन मेरिट नंबर अशा प्रकारची माहिती तुम्हाला एक टॅब दिसणार आहे. आता यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही फर्स्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलं होतं किंवा फायनल मेरिट लिस्ट चेक केलं होतं, त्याच पद्धतीने ही प्रोसेस राहणार आहे. आता काउन्सिलिंग ऍप्लिकेशन मेरिट नंबर मध्ये तुम्हाला सर्वात प्रथम एस-एस-सी स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर दिसणार आहे. आता आपल्या कंडिशन मध्ये 64,105 हा जो काही नंबर तुम्हाला दिसतोय ते आहे आपला स्टेट लेवल 10वीच्या पर्सेंटेज नुसार महाराष्ट्रातील जनरल मेरिट नंबर. त्यानंतर खालची लाईन जर बघितलं तर बघा एस-एस-सी स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे हा महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी मधून माझा नंबर 18,746 अशा प्रकारची माहिती तुम्हाला समजून जायचं आहे. त्यानंतर अजून दोन खाली नंबर्स देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये एस-एस-सी होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामधून तुमचा जनरल नंबर जर बघितलं 2498 हा तुमच्या डिस्ट्रिक्ट मधून हा नंबर आहे. वरचे जे दोन नंबर बघितलं तर एक महाराष्ट्र राज्यामधून जनरल मेरिट नंबर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी मधून एक नंबर आहे. त्यानंतर खालचे जर बघितलं तर हा तुमच्या डिस्ट्रिक्ट मधून जनरल मेरिट नंबर आहे आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट मधून कॅटेगरी वाईज जर नंबर बघितलं तर हा 318 हा तुम्हाला नंबर या ठिकाणी दिसणार आहे. आता हे प्रत्येकाचे नंबर तुमच्या 10वीच्या मेरिट नुसार कमी किंवा जास्त तुम्हाला पाहावेस मिळतील. आता यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे, आता यापैकी काही जण डिस्ट्रिक्ट आय-टी-आय ला फॉर्म भरतील किंवा अदर दॅन डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरत असतील. आता आपल्याला महत्वाचा आहे हा इन नंबर, म्हणजे 318 जो काही नंबर्स दिसते तो तुम्हाला कॅटेगरी वाईज तुमच्या जिल्ह्यामधून नंबर आहे. आता तुम्हाला समजून जाईल की त्या आय-टी-आय ला किती जागा शिल्लक आहे आणि त्या जागेपैकी तुमचा मेरिट किती आलेला आहे. आता ही आहे जनरल मेरिट ना. आता तुम्हाला फायनल मेरिट या ठिकाणी येणार नाही, म्हणून तुम्हाला अगोदरच कन्फर्म करून घ्यायचं आहे. आता हे मेरिट नंबर तुम्हाला समजलेला आहे की तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत. आता या विद्यार्थ्यांपैकी आता उद्यापासून तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे. अटेंडन्स कशा पद्धतीने द्यायची याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी
तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की जसाही मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळेल. आता संपूर्ण डिटेल टाइम टेबल मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. अटेंडन्स दिल्याच्या नंतर काय करायचं, कोणती गोष्ट कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही अशा प्रकारे तुम्ही जनरल तुमचा मेरिट नंबर आहे जो आहे ते तुम्ही चेक करू शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की व्हेकन्सी रिपोर्ट डाउनलोड होत नाही. तर व्हेकन्सी रिपोर्ट कशा पद्धतीने पाहायचं याचाही ऑलरेडी डिटेल व्हिडिओ मी अपलोड केला होता. फक्त ते प्रोसेस तुम्ही फॉलो न केल्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती समोर येते. आता या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक केल्याच्या नंतर व्हेकन्सी रिपोर्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रकार, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता ज्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचेही व्हेकन्सी पाहू शकता आणि प्रायव्हेटचेही व्हेकन्सी तुम्ही पाहू शकता. आता कशा पद्धतीने पाहायचं याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केल्यामुळं आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार नाही. तो व्हिडिओ त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पद्धतीने चेक करायची याची माहिती तुम्ही समजून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या डेटमध्ये तुम्हाला एस-एम-एस आला किंवा नाही आला यात तर काही काळजी करायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मेरिट नंबर किती आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता. काउन्सिलिंग राउंडसाठी अटेंडन्स देण्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या डेटमध्येच लवकरात लवकर मिळून जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला या आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.